नमस्ते, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे उपवासाचा पराठा. त्यासाठी मी घेतलेले साहित्य: मी रताळे, एक बटाटो, अर्धी वाटी शाबू आणि लाल भोपळा घेतलेले आहे. मसाल्यामध्ये मी हिरवी मिरची, 2 चमचे शेंगदाण्याचे कूट आणि चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पुडी घेतलेली आहे. हे सर्व मी खिसून घेऊन मळून घेतलेले आहे. येथे तुम्ही बघू शकता, तवा गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घालून मळलेले पीठ आपण त्यावरती थापून घेऊ. येथे तुम्ही बघू शकता, तव्यावरच मी असे छान असा पराठा थापून घेत आहे. आपला पराठा थापून झालेला आहे. आता तो भाजण्यासाठी ठेवून देऊ. एक वाफ काढून घेऊ. झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. असेच दोन्ही बाजूनी छान असा पराठा भाजून घेऊ. एका बाजूने आपला खमंग असा पराठा भाजलेला आहे, दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ. उपवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हा पराठा खूप खमंग लागतो आणि पौष्टिकही आहे. दह्यासोबत तो खूप छान लागतो. तो मस्त कुरकुरीत असा भाजलेला आहे. तर हा उपवासाचा पराठा तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.